नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मला ड्रेसेस किती शिवायचे आहेत आता ह्या 2 दिवसामध्ये. शिकायचा मेळावा आहे, तर मी किती कट केलेले आहेत, किती कट करायचे बाकी आहेत आणि किती दिवसात द्यायचे आहे ते तुम्हाला सांगते. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की ड्रेसेस किती आहेत काय नाही. तर हे एक टॉप मी कट केलेला आहे. याच्या अम्ब्रेला प्लाझो आणि टॉप शिवायचा आहे. हे पूर्ण स्टिच केल्यावरती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण हे सर्व तुम्हाला दाखवते. ह्याचा समोर अशा वर्क आहे गळ्याला आणि टॉपला पूर्ण आहे एम्ब्रॉयडिंग अशी. तर ह्याचा ड्रेस खूप छान दिसणार आहे. हे एक तुम्हाला स्टिच केल्यावर दाखवते. काय ड्रेसेस किती झालेले आहे ते मी घेऊन ठेवते आणि एकच वेळेस मी सर्व दाखवते. आता हे एक सलवार कट केलेले आहे, त्याचा टॉप कट करायचा बाकी आहे. हे एक आहे ह्याचा अम्ब्रेला प्लाझो आणि हे टॉप शिवायचा आहे. हे पण वर्कचाच आहे, खूप वर्कचेच आहेत हे दोन. हे आज द्यायचं आहे मला. तर हे एक 3 टोटल मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या. 1, हे 2, हे 3. तर हे आपलं हे 4 झालेले आहेत. हे 4, हे 4 आणि हे एक आहे. याचं पॅन्ट कट केलेलं आहे, टॉप कट करायचा बाकी आहे. हे अम्ब्रेला प्लाझो आणि टॉप आहे 5. हे टॉप आणि सलवार आहे. हे एक टॉप स्टिच केलेला आहे. परत हे एक आहे रेडीमेड आहे, त्याला स्लीव्ज लावायचे होते, तर ह्याला स्लीव्ज पण लावलेला आहे. ह्याला स्लीव्ज लावलेला आहे. हे शोल्डर कमी करून वरच्या साईडने ह्याला स्लीव्ज लावलेला आहे अशा प्रकारे. ह्याचा हे असं मधल्या साईडने ही पट्टी असल्यावर स्लीव्ज कसे लावायचे असं हार्ड होतं. तर ह्याचा पण मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर अजून माझे किती राहिलेले आहेत ते दाखवते. हे एक टॉप रेडी झालेलं आहे, हे आधी दाखवते. जसे ॲडजस्ट झाले तसे करू देत आहे. हे गळ्याला समोर पायपिंग दिलेली आहे, बॅक साईडला लेस लावलेली आहे आणि स्लीव्जला पण लेस लावलेली आहे. थोडं प्रेस करून द्यायचं आहे. द्यायचं आहे. हे टॉप बघा, वर्क बघा अशा प्रकारे वर्क केलेलं आहे. अजून तुम्हाला दाखवते का माझी किती कटिंग करायचे बाकी राहिलेले आहेत. मी आता लाईट गेलेली आहे, स्टिच करायला बसलेली होते. एक स्टिच करायचा आहे. स्टिच करायला बसलेली होती पण लाईट गेल्यामुळे उठले. हे गळ्याला वर्क आहे. गळ्याला वर्क आहे. तर हे गळ्याला आपल्याला सेंटर भागातून थोडंसं गळा ब्रॉड आहे, ते इथे स्टिच मारून अशा प्रकारे कमी केलेलं आहे. हे पण सगळे टॉप जे पण झालेले आहेत त्याचे मी थोडे व्हिडिओ घेते. आता हे आपली नवी मशीन आहे, इकडल्या साईडला खाली बसली मी. आता हे एक वरच्या साईडला मी जी सलवार दाखवली प्लेन कापडाची, त्याच्यावरचा हा टॉप आणि त्याचा अस्तर आहे. खूप छान आहेत वर्कचे ड्रेसेस. हे एक आहे. परत हे एक आहे ऑल ओव्हर आहे. याचा पॅन्ट आणि टॉप याच्यामध्येच आहे. 5 मीटरचा कपडा आहे. हे बघा, हे एक आहे. हे एकाच मेजरमेंटचे आहे. ही काळा जे म्हणलेला आहे वरच्या साईडला ठेवलेला प्लाझो कट करायचा आहे आणि मोरपंखी जे दाखवलेला होता त्याचा हा सलवार कट करायचा आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये एवढे कपडे कटिंग केलेले आहेत. अजून काही करायचे आहेत. स्टिच करणार होते पण लाईट गेलेली आहे. तर मी म्हणलं व्हिडिओ बनवून घ्यावं. आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला स्टिचिंग जर झालं तर स्टिचिंगचा अजून ॲड करून टाकते. तर हे व्हिडिओ स्टिच करता आपलं लाईट आल्यावरती मी हे घागऱ्याला स्टिचिंग मारलेली आहे. एक स्टिच मारायची होती, ह्याला 1 ते 1.5 तास लागलेला आहे. ती मुलगी म्हणत होती मी घालते. ती घातली तर पूर्ण मधीच होती. तर ह्या पण घागऱ्याला अशा स्टिच मारण्यासाठी खूप हार्ड जातं.
मध्ये जात आहे. एक घागरा पण स्टिचिंग केलेला आहे आणि ती माझी छोटी बहीण आहे, त्या बहिणीची मुलगी आहे. ते मस्ती करत होते लेकरं. माझा मुलगा पण त्याच्यातच बसलेला होता. अशा प्रकारे हे घागऱ्याची स्टिचिंग केली. परत थोडंसं मस्ती केली. घागरा खूप छान आहे, पण वर्कमुळे स्टिच मारायला खूप अवघड होत होता. किती नखरे करत होते. अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.